कोल्हापूर जिल्हा दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या वतीनं ज्या ग्रामीण भागात दूध संस्था उभा राहिलेल्या आहेत त्या ग्रामीण दूध संस्था चालवायच्या उद्देशानं ज्या अडचणी येत आहेत काही गेली एक महिन्याभरामध्ये काही संस्थांच्या मध्ये यार ऑफिस असेल किंवा वजन काटा ऑफिस असेल हे धाडी टाकून संस्थेना आमच्या बदनाम करत आहेत। अतिशय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम चालू आहे, गोकुळचं काम चांगलं चालू आहे। असं असताना सुद्धा काहीतरी तुटे दाखवून काहीतरी वेगळ्या उद्देशानं उत्पादकांची कोणतीही तक्रार नसताना कुठली तरी संघटना येऊन जर तक्रार करून संस्थेवर आमच्या बदनाम करत आहेत। म्हणून आम्ही आज यार ऑफिस असेल आणि तसेच वजन काटा ऑफिस जे आहे यामध्ये आम्ही निवेदन द्यायला लागलोय। जर या निवेदनावर ह्यांची कारवाई जर नाही थांबली तर आम्ही कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील जेवढी आमचे कर्मचारी आहेत किंवा आमचे संचालक असतील, दूध संस्थेमध्ये चालवणारे संचालक असतील, यांना घेऊन ह्या दोन्ही ऑफिसवर आम्ही मोर्चा काढणार आहोत। यांनी याची दखल नाही घेतली तर ह्या आपल्याला करावं लागेल। कुठल्याही परिस्थितीत हे कोल्हापूर जिल्ह्यातला गोकुळ असेल किंवा दूध संस्था असतील किंवा उत्पादक असतील यांचा अतिशय चांगल्या पद्धतीने काम चालू असताना ह्या चुकीच्या पद्धतीने अर्थकारण किंवा राजकारण करून कोणीतरी यामध्ये जर खडा टाकायचा प्रयत्न करत असेल त्याला जशास तसं उत्तर दिले। अनेक दिवस आम्ही शांत आहोत, याचा अर्थ असं नाही की आम्ही काहीच करणार नाही, सगळ्यांना करता येते। ही जर संघटना आज आमची 10,000 संघटनेचे सभासद आहेत, जर हे धडक मोर्चा जर झाला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिला असा मोर्चा होईल की कुठल्याही परिस्थितीत आजपर्यंत असा मोर्चा निघालेला नाही। ह्या पद्धतीने आम्ही मोर्चा काढणार आहोत। जर ही थांबलं नाही धाड सत्र या ऑफिसना दोन्ही पण आम्हाला विनंती आहे, आमचा उत्पादक आला तर तुम्ही तक्रार नोंदवा। ज्या काही उत्पादकांचं दूध नाही, कोणत्याही प्रकारचा सभासद नाहीत आणि अशी लोक इथून जर तक्रार करत असतील तर हे चालणार नाही। या पद्धतीने त्याला उत्तर दिलं जाईल। माझं नाव या बाबतीत या सदर संस्थेना आम्ही आमच्या संघटनेवतीनं असेल गोकुळ मार्फत असेल आपण त्यांना सूचना देऊ आणि त्यांना कामाच्या सुधारणामध्ये सुधारणा करावी अशा आपण त्यांना आम्ही सूचना देऊ। सुधारणा होईल ह्याची आम्ही सुद्धा दक्षता घेऊ। ARSO बिल घेणार आहे, आम्ही सुद्धा घेणार, गोकुळ मार्फत सुद्धा अशा संस्थेवर आपण जाऊन त्यांना मार्गदर्शन करू आणि त्यांना सांगायचा प्रयत्न करू। कोणत्याही प्रकारचा अशी वेगळ्या पद्धतीने चालत असेल तर आम्ही त्यांना नक्कीच प्रयत्न करू। तक्रारीमध्ये तथ्य आहे का ह्याची शहानिशा करावी, खात्री करावी। संघ करेल किंवा सुपरवायझर करतील किंवा आम्ही संघटना म्हणून करू। जर त्यामध्ये काय वाटत असेल तर आम्ही सुद्धा निवेदनमध्ये म्हटलं आहे की त्याला काय संधी देऊया आणि ती जर सुधारणा नाही झाली तर आम्ही सुद्धा त्याला कारवाई करायला आमची हरकत नाही। संघटनेला कोणत्याही प्रकारचा याचा अधिकार नाही। आपले गोकुळचा अधिकारी असतील, यार ऑफिस असेल किंवा वजन काटा ऑफिस असेल, याने आमच्या संस्थेमध्ये याला कोणतीही हरकत असणार नाही। त्याने यावर त्यांना आम्हाला सहकार्य करावं, आम्ही त्यांना सहकार्य करू। परंतु कोणीतरी एखादी विशिष्ट उद्देशाने जर येत असेल तर त्याला नक्कीच पायबंद केला जाईल आणि त्याच पद्धतीने त्याला उत्तर दिले जाईल। कुठल्याही संस्थेत त्याला प्रवेश करू देणार नाही। सहकारी दूध संस्था मोडीत काढणाऱ्या संघटनेचा माझं नाव KD पाटील, कोल्हापूर जिल्हा दूध संस्था कर्मचारी संघटना अध्यक्ष KD पाटील, दूध संस्था कर्मचारी संघटना अध्यक्ष। जर आपल्याकडे कार्यालयाकडे तक्रारी आल्या तर आपल्याला कारवाई करावी लागेल, चौकशी करावी लागेल आणि चौकशी झाल्यानंतर मग त्याची कारवाई करावी लागेल। तर कारवाई करताना निबंधक म्हणून माझ्या अधिकारामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या बाबतीत मी कारवाई करेन। वजनमाप आणि फॅटच्या बाबतीत असेल तर ते संबंधित डिपार्टमेंट कारवाई करेल। त्यांची मागणी अशी होती की काही संघटना मागणी करतायत म्हणून आपण कारवाई करतोय। तर हे शासकीय कार्यालय आहे, तक्रारी कोणी जरी केल्या तरी त्याची दखल घ्यावी लागेल आणि चौकशी करावी लागेल। चौकशीमध्ये तथ्य आढळलं तर कारवाई होईल आणि आता कारवाई होणार नाही। आम्ही फक्त तपासणी करतोय, धाडी वगैरे टाकणे असा कुठलाही प्रकार नाही आहे। ते म्हणतात की एखाद्या संघटने बरोबर आहे, खाजगी कोणाला करता येणार नाही। तक्रारी असेल तर शासकीय कार्यालयाकडे तक्रारी कराव्यात, त्याची योग्य दखल घेतली जाईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।